हॅलो फ्रेंड्स, आपण आज गोकर्णाचा वेल कसा लावावा हे बघणार आहोत। गोकर्णाची फुले ही गडद निळ्या रंगाची असतात आणि त्याचा आकार हा गायीच्या कानासारखा असल्यामुळे त्याला गोकर्ण असेही म्हणतात। त्याला अपराजिता असेही नाव आहे। गोकर्णाची फुले जेव्हा वेलीवर सुकून जातात तेव्हा त्याच्या शेंगा तयार होतात। मग ह्या शेंगा आपण वेलीवरच सुकू द्याव्यात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून त्या बिया काढल्यानंतर त्या आपण मातीमध्ये पेराव्या। जवळजवळ आठवड्याभरानंतर त्याचा अंकुर बाहेर येतो व त्याची छोटी छोटी रोपं येतात। या रोपांची हळूहळू वेलीमध्ये रूपांतर होते। तुम्ही बघू शकता ऑलरेडी कुंडीची छोटी छोटी रोपटे आहेत, तीही गोकर्णाचीच आहेत। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात गोकर्णाचा वेल लावू शकता। ही वेल शक्यतो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावा। या वेलीला वेल्थ वेल असेही म्हणतात। ही वेल घरात असल्याने किंवा ही वेल लावल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो। थँक्यू।